एष सुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञा पण अधिकारामध्ये प्रथमतः आपण कालच्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये बघितलं की द्रव्य पर्याय रूपाने द्रव्यामध्ये आचार्यांनी उत्पाद वे द्रव्याची सिद्धी केली. नंतर गुणपर्यायीच्या माध्यमातून देखील उत्पाद वे द्रव्याची सिद्धी त्या ठिकाणी केल्या गेली आणि सत्ता आणि द्रव्य म्हणजे अस्तित्व आणि द्रव्य हे दोनही एकच आहे, अभिन्न आहे, यामध्ये प्रदेश भिन्नता नाही, हे युक्तीच्या आधारावर आचार्य सिद्ध करतात आहे. गाथा 105. न हवदी जदि सद्दौवम असद्धुवम हवदितं कहम दौवम हवदि पुनो अन्नं वा तं हा दौवम स्वयं सत्ता. जर द्रव्य स्वभावानी सतरूप मानले नाही तर, म्हणजे सत्ता आणि द्रव्य वास्तविकता हा अभिन्न आहे, हा आचार्यांचा पक्ष आहे. पण दुसरा पक्ष जर असं म्हणत असेल की सत्ता आणि द्रव्य अभिन्न नाही, ते एकरूप नाही, आणि हा पक्ष जर मान्य केला तर आमच्या समोर दोन पर्यायी असतात. त्या दोन पर्यायी कशा की द्रव्य सद्रूप नाही म्हणजे असद्रूप ठरेल पहिला पक्ष, आणि जर त्याला असत मानलं तर ध्रुवत्व त्या ठिकाणी काहीही उरणार नाही, म्हणजे द्रव्याचा नाश मानावा लागेल, पहिला पक्ष असा. आणि जर आम्ही दुसरा पक्ष मान्य केला की सद्रूप तर ते आहे पण सत्ता वेगळी आहे आणि द्रव्य वेगळं आहे, असा जर आम्ही पक्ष मान्य केला तरीही पहिल्यांदा द्रव्य सत्तेच्या आधी कशाच्या आधाराने होतं हा प्रश्न त्या ठिकाणी परत येतो, आणि परत सत्ता ही द्रव्याशीच अभिन्न आहे हाच पक्ष युक्तिसंग सिद्ध होतो, आणि म्हणून द्रव्य स्वयमेव सत्ता स्वरूप आहे ही गोष्ट या ठिकाणी मान्य करावी लागते. टीका पहा. जर द्रव्य स्वरूपाने सत न मानले तर दोन पर्याय उरतात. एक तर ते असत ठरते, पहिला पक्ष सद्रूप नाही म्हणजे ते असत आहे, आणि जर ते दुसरा पक्ष सत्तेपासून पृथक आहे असे ठरते. दोन पर्याय आमच्या समोर येतील. एक तर सत नाही म्हणजे असत आहे, आणि दुसरं सच्ची सत्ता अलग आहे आणि द्रव्याची सत्ता अलग आहे, असे दोन पर्याय आमच्या समोर येतात. त्यापैकी जर पहिला पर्याय मान्य केला, असद्रूप असणारे ते द्रव्य द्रव्याचा संभव नसल्याने, जे स्वयं असत आहे सद्रूप नाही, त्याच्यामध्ये स्थिती काय राहणार, ते टिकणार कसं, हा स्वयं नसल्यामुळे स्वतःला टिकवून ठेवणार नाही, कारण त्याच्यामध्ये ध्रुवताच नाही, आणि ध्रुवता नसल्यामुळे ते द्रव्य नाश पावेल. पहिला पक्ष त्यांनी खंडन केलं त्या ठिकाणी. जर दुसरा पक्ष मान्य केला, जर सत्तेपासून पृथक आहे असे मानले तर सत्तेशिवाय स्वतःला टिकविणारे ते द्रव्य
जर सत्ता पहिल्यांदा पृथक आहे आणि नंतर सत्ता द्रव्याशी संबंधित झाली असं मानलं, तर द्रव्य पहिल्यांदा सत्तेचा संबंध होण्यापूर्वी ते कशाच्या आधारावर टिकलेलं होतं आणि म्हणून स्वतःला ते टिकवून तर ठेवलं. असं ते द्रव्य मात्र तेवढेच प्रयोजन असलेल्या सत्तेला विनाशाला पोचवेल आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं सत्तेचं परस्समवाय संबंधांनी एकत्रित येऊन सत्ता द्रव्यात आली हे प्रयोजन त्या ठिकाणी सिद्ध होणार नाही आणि म्हणून स्वरूपाने सत असणारे ते द्रव्य आणि म्हणून सिद्धी ही झाली की ते द्रव्य स्वरूपाने सत आहे. त्यामुळे ते द्रव्य द्रव्याचा संभव असल्यामुळे म्हणजे ते द्रव्य सद्रूप आहे, टिकणार आहे, म्हणून द्रव्याचा संबंध त्या ठिकाणी आहे, टिकण्याचा संबंध आहे, नित्यतेचा संबंध आहे. त्यामुळे स्वतःला टिकवून स्वतः उदयाला प्राप्त होते. ते स्वतः स्वतःला टिकविते, ही सिद्धी त्या ठिकाणी होते. आणि दुसरं, सत्तेपासून अभिन्न राहून स्वतःला टिकवून ठेवतं. आणि जर म्हटलं की सत्तेपासून अभिन्न आहे, तर ते त्या ठिकाणी सत्ता आणि द्रव्य अभिन्नच असल्यामुळे सत्तेला ते टिकवून ठेवतं आणि द्रव्याला टिकविणे एवढे जिचे प्रयोजन आहे अशा सत्तेलाही प्रगट करतं. जेव्हा अस्तित्व गुण, आम्ही सामान्य गुणाचं कथन करताना द्रव्यातला अस्तित्व गुण ज्या वेळेला सांगतो, तर अस्तित्व गुण हा सांगतो की ते द्रव्य आपल्या स्वतःच्या स्वभावाने निरंतर टिकून आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. आणि म्हणून द्रव्याला टिकविणे हेच त्यांचं प्रयोजन आहे. सतचं प्रयोजन काय आहे, तर द्रव्य समूह नष्ट न करणं हे त्याचं प्रयोजन आहे आणि म्हणून ते सत्ता देखील त्या ठिकाणी अस्थिरूप आहे हे सिद्ध करतं. म्हणून द्रव्य स्वयमेव सत्वरूपानी सत्ता स्वरूपानी मांडले पाहिजे. म्हणून या ठिकाणी खंडन मंडन प्रक्रियेच्या माध्यमातून ही गोष्ट सिद्ध केली की द्रव्य आणि सत्ता यामध्ये एकपणा आहे, एक द्रव्यपणा आहे. याचा अर्थ सत्ता द्रव्यातच आहे, कारण भाव आणि भाववान याच्यामध्ये सत्ता हा गुण आहे, हा गुण म्हणजे भाव आहे आणि द्रव्य जे आहे ते भाववान आहे. त्याला गुण म्हणा, गुणी म्हणा, सत्ता म्हणा, द्रव्य म्हणा, भाव म्हणा, भाववान म्हणा, शक्ती म्हणा, शक्तिवान म्हणा. तर अशा रीतीने हे स्वयं स्वभावानी अपृथकपणाने, हा शब्द या ठिकाणी अपृथकपणाने अन्यत्व असतात. अपृथक म्हणजे त्यामध्ये प्रदेश भिन्नता नसताना देखील त्या ठिकाणी कथनचित सत्ता आणि द्रव्य याच्यामध्ये अन्यपणा, भेदपणा, अतत्पणा देखील असणार आहे. म्हणजे या गाथेमध्ये दोन गोष्टी सिद्ध केल्या. एक तर द्रव्य आणि सत्ता यांच्यामध्ये पृथकपणा नाही, म्हणजे प्रदेश भिन्नता नाही, परंतु दुसऱ्या दृष्टीने जर बघितलं तर त्याच्यामध्ये कथनचित फरक देखील आहे, म्हणून अन्यपणा देखील असणार आहे. जर गुण आणि गुणी भिन्न आहे असे म्हटले तर गुणींचाच नाश होऊ शकतो. म्हणून जेव्हापासून द्रव्य आहे तेव्हापासून, आणि द्रव्य कधीपासून आहे तर अनादी कालापासून आहे, म्हणून अनादी कालापासून द्रव्य सत्ता ही अभिन्न आहे. जगात कोणतेही द्रव्य कुणीही निर्माण केले नाही. पराच्या सत्तेने आपली सत्ता असत नाही आणि आपली सत्ता देखील परद्रव्य मिटवू शकत नाही. गुण आणि गुणी यात नाव, संख्या, लक्षण, प्रयोजन या दृष्टीने भेद आहे, पण प्रदेश भिन्नता मात्र यामध्ये नाही. हीच गोष्ट आपण साध्या शब्दांमध्ये बघू की या गाथेमध्ये सत्ता आणि द्रव्य यामध्ये अभिन्नपणा आहे
हे युक्तिपूर्वक सिद्ध केले आहे. द्रव्य स्वरूपानीच सत आहे, स्वरूपानीच सत आहे. हा स्वरूपानी शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे, कारण स्वरूपानी याचा अर्थ तो द्रव्य त्यापासून वेगळं नाही. जर द्रव्य स्वरूपाने सत नाही तर असत मानावं लागेल. मग त्यात द्रव्य काय मानावे? द्रव्याचाच अस्त होईल. आणि जर ते द्रव्य सत्तेपासून पृथक आहे असे मानले तर सत्तेपूर्वी द्रव्य होते की नव्हते? जर ते होते तर सत्तेने काय कार्य केलं? जर नाही म्हटलं, जर ते पहिले नव्हतं असं म्हटलं तर असत निर्माण झालं हे मानावं लागतं. म्हणून द्रव्य सत्तेपासून अभिन्न आहे. भाव भाववान अपृथक असल्याने द्रव्य स्वयं सत्तारूप आहे. नैयायिक मांडतात त्याप्रमाणे द्रव्य समवाय संबंधानी सद्रूप नाही. तसेच द्रव्य उपचाराने देखील सद्रूप नाही, तर ते परमार्थानीच सद्रूप आहे. म्हणून या संबंधामध्ये वृंदावन कवी म्हणतात, है दरव गुणी सत्ता सुगुण सदा एकता भाव धरी प्रदेश भेद इनमे नहीं यो भवी वृंद प्रतीत करी. याच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही. हे वृंदावन कवी, तू त्याची प्रतीती कर, तू तशी श्रद्धा ठेव. आणि ते स्वतःला जरी संबोधन करत असले तरी हे संबोधन सर्वांसाठीच असणार आहे. या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा असेल तर स्वतःला परिपूर्ण चैतन्यात्मक सद जाणून मी सद्रूप आहे. पहिल्यांदा तर माझ्या अस्तित्वावर माझी अकाट्य श्रद्धा पाहिजे. मी आत्मा आहे या गोष्टीवर माझी अकाट्य श्रद्धा असली पाहिजे. म्हणून मी चैतन्यात्मक सत आहे असं जाणून स्वयंचा अनुभव आम्हाला आत्मतत्वामध्ये करायचा आहे. अशा तऱ्हेची ही गाथा आपण या ठिकाणी बघितली. आणि यानंतर पृथक्त्व आणि अन्यत्व यांचं लक्षण काय असणार आहे हे आचार्य स्पष्ट करतात. जसं आपण बघितलं काल की पृथक्त्व याच्यामध्ये प्रदेश भिन्नता असणार आहे आणि अन्यत्व मध्ये प्रदेश भिन्नता नाही, परंतु कथंचित भेद असणार आहे. ज्ञान आणि आत्मा यांच्यामध्ये कथंचित भेद आहे आणि कथंचित ते अनन्य देखील आहे. तर अशा तऱ्हेने भेद आणि अभेद दृष्टीने अन्यपणा आणि अनन्यपणा आणि पृथकपणा हे पूर्णतः वेगळ्या असणाऱ्या गोष्टींमध्ये बघायचं आहे. दोन द्रव्य जर आपण बघितली तर दोन द्रव्यांमध्ये पृथक्त्वपणा असणार आहे. जसं जीव द्रव्य आहे आणि शरीर आहे म्हणजे पुद्गल द्रव्य आहे. तर या दोन द्रव्यांमध्ये पृथकपणा आहे. जरी जीवाचं शरीर आहे असं म्हणत असलं किंवा शरीरात जीव राहतो असं मानत असलो तरी देखील जीव अलग आहे आणि शरीर म्हणजे औदारिकादी शरीर म्हणजे आहारक वर्गणीचा पुंज, आहार वर्गणीचे हे बनलेलं शरीर हे वेगळं आहे. दोन द्रव्य आहे म्हणून यांच्यामध्ये पृथकपणा आहे. त्याचप्रमाणे समजा द्रव्य कर्म आहे तर द्रव्य कर्म देखील कारमांड वर्गणेपासून बनलेला आहे. ते देखील पुद्गल स्कंधरूप आहे. म्हणून जीव आणि द्रव्य कर्म यांच्यामध्ये देखील पृथकपणा आहे. तसंच जे द्रव्यमन आहे हे द्रव्यमन देखील मनोवर्गणीनी रचित असल्यामुळे पुद्गलाची स्थिर रचना असल्यामुळे जीवापासून भिन्न आहे, पृथक आहे. नंतर जी भाषा देखील भाषा वर्गणीपासून निर्माण झालेली आहे. म्हणजे मी बोलतो, मी चालतो हा आमचा भाव आहे, पण बोलणं हे जीवाचं कार्य नाही. बोलण्याचा भाव जीवानी केलेला आहे, पण भाषा जी निघालेली आहे ही भाषा वर्गणीतून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून भाषा
आणि जीव यांच्यामध्ये पृथक्त्वपणा आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची पृथक्त्वाच्या बाबतीत. आणि दुसरं अन्यत्वपणा. अन्यत्वपणा हा नेहमी दोन गुणात, एका द्रव्याच्या दोन गुणात किंवा दोन पर्यायीच संभवनीय आहे. जसे जीवाच्याच आम्ही पर्यायी घेतल्या, एक मतिज्ञान पर्याय घेतली, एक श्रुतज्ञान पर्याय घेतली, तर त्याच्यामध्ये अन्यत्वपणा आहे. कारण मतिज्ञान पर्यायच पुढच्या समयात श्रुतज्ञान पर्याय रूप झालेली आहे. म्हणजे मतिज्ञान पर्यायीचा व्यय होऊन श्रुतज्ञान पर्याय उत्पन्न झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी अन्यत्वपणा आहे. मतिज्ञान म्हणजे श्रुतज्ञान नाही, या दृष्टीने त्याच्यात अन्यत्वपणा आहे. म्हणून दोन गुणांमध्ये किंवा दोन गुणांच्या पर्यायींमध्ये अतत्पणा किंवा अन्यत्वपणा असतो. एका द्रव्याच्या दोन गुणांमध्ये अशा प्रकारे अतद्भाव असतो. एकाच गुण पण आहे आणि दर्शन गुण पण आहे. ज्ञान गुण म्हणजे दर्शन गुण नाही, पण त्याचे प्रदेश भिन्न नाही, म्हणून अतत्पणा आहे. आणि एका द्रव्याच्या दोन पर्यायीत देखील अतत्पणा असतो. म्हणून पृथक्पणा कुठे लावायचा आणि अन्यत्वपणा कुठे लावायचा, ही विवक्षा लक्षात घ्यायची आहे. गाथा नंबर बघायचे आहे आम्हाला, 106 नंबरची गाथा. पविभक्तपदे सत्तम उद्धत्तमिति शासनम हि वीरस्य अन्यत्तमतद्भावो न तद्भवं होदि कथमेगम्. पविभक्तपदे सत्तम उद्धत्तमिति शासनम हि वीरस्य अन्यत्तमतद्भावो न तद्भवं होदि कथमेकम्. पविभक्त पदे सत्तम उद्धत्तम. पविभक्त म्हणजे पृथक प्रदेशीपणा असणं, हेच पृथक्त्व आहे. म्हणजे दोन भिन्न पदार्थांमध्ये पृथकपणा आहे, ज्याचे प्रदेश भिन्न आहे. टेबल आहे आणि मोबाईल आहे, यामध्ये पृथक्त्वपणा आहे. टेबलाचे प्रदेश अलग, मोबाईलचे प्रदेश अलग, म्हणून यामध्ये पृथक्त्वपणा आहे. म्हणून पृथक प्रदेशीपणा जिथे आहे तिथे पृथक्त्व असं वापरायचा शब्द. आणि इदी ही वीरस्य शासनम, हे जिनेंद्र भगवंतांचं, वर्धमान स्वामींचं, वीर प्रभूंचं हे शासन आहे, उपदेश आहे. अतद्भाव अन्नत्तम, आणि जा हा अतद्भाव आहे, अतद्भाव तो हा नाही, याला म्हणायचं अतद्भाव. जसं ज्ञान म्हणजे दर्शन नाही, स्पर्श म्हणजे रस नाही, अशा तऱ्हेचा जो भाव आम्ही लावतो आहे, हा आहे अतद्भाव. ते हे नाही असा भाव, त्याला अन्यत्व म्हणायचं. आणि तद्भवम कथम एकम होती, आणि जे तद्रूप होत नाही, त्यानुरूप परिणमित होत नाही, ते एक कसं होणार. म्हणजे कधी स्पर्शगुण ज्ञानगुण रूपाने परिणत होत नाही, कारण स्पर्शगुण ही पुद्गलाची पर्याय, ज्ञानगुण जीवाची पर्याय. तर ज्ञान स्पर्शरूप परिणत होत नाही, म्हणून ते तद्रूप नाही. आणि जिथं तद्रूपपणा नाही, तिथे एकत्व देखील मानता येत नाही. ही गोष्ट या गाथेत आचार्य सिद्ध करतात आहे. टीका पहा. वेगळे प्रदेश असणं हे पृथक्त्वाचं लक्षण आहे. उदाहरण आपण बघितली, धर्मद्रव्य घेतलं तर धर्मद्रव्याचे प्रदेश अलग, जीवद्रव्याचे प्रदेश अलग. एका क्षेत्रावर सर्व द्रव्य विद्यमान आहे, पण विद्यमान असतानाही जिथे धर्मद्रव्य आहे तिथेच अधर्मद्रव्य देखील विद्यमान आहे. पण धर्म आणि अधर्म या दोन द्रव्यामध्ये देखील पृथक्त्वपणा आहे, कारण त्यांचे प्रदेश भिन्न आहे. म्हणून अशा तऱ्हेने वेगळे प्रदेश असणं हे पृथक्त्वपणाचं लक्षण आहे. ते पृथक सत्ता आणि द्रव्यामध्ये संभवत नाही. अशी पृथक सत्ता द्रव्यामध्ये
संभवत नाही. अशी पृथक्त्व सत्ता आणि द्रव्य यामध्ये संभवत नाही. कारण मी प्रत्यक्ष पाहतो की द्रव्य ज्याला आम्ही म्हणतो ते अस्तिवान आहे, ते विद्यमान आहे, ते स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभावानी आम्ही अनुभवतो आहे, म्हणजे ते सद्रूप आहे. म्हणून त्याच्यामध्ये अशा प्रकारचं द्रव्यामध्ये पृथक्पणा संभवत नाही. कारण गुण आणि गुणी यामध्ये भिन्न प्रदेशीपणाचा अभाव आहे. जे गुणाचे प्रदेश आहे तेच गुणीचे प्रदेश आहे, त्यांच्यामध्ये प्रदेश भिन्नता नाही. जे स्पर्श गुणाचे प्रदेश आहे तेच पुद्गल द्रव्याचे प्रदेश आहे. जे ज्ञान गुणाचे प्रदेश आहे तेच जीव गुणाचे देखील प्रदेश आहे. म्हणून त्यामध्ये गुण आणि गुणी यामध्ये भिन्न प्रदेशीपणाचा अभाव आहे, म्हणजे भिन्न प्रदेश त्यांचे नाही. उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे पांढरे वस्त्राचे जे प्रदेश आहे तेच प्रदेश शुभ्रपणाचे देखील आहे. शुभ्र गुण आहे. आणि या ठिकाणी वस्त्र म्हणजे द्रव्य घ्या, तर द्रव्याचे जे प्रदेश, वस्त्राचे जे प्रदेश, तेच शुभ्रपणाचे देखील प्रदेश आहे. शुभ्रपणा हे विशेष झालं, हे विशेषण झालं, आणि वस्त्र हे विशेष झालं. विशेष ज्याच्याबद्दल सांगितल्या गेलं त्याला विशेष म्हणायचं, आणि जे सांगितल्या गेलं त्याला विशेषण म्हणायचं. या ठिकाणी वस्त्राबद्दल सांगत आहे म्हणून वस्त्र विशेष झालं. शुभ्रत्वाबद्दल बोलत आहे म्हणून शुभ्र हा गुण विशेषण झालं. तर अशा रीतीने आता ज्याप्रमाणे जे शुक्ल गुणाचे प्रदेश आहे, म्हणजे शुभ्र गुणाचे जे प्रदेश आहे तेच गुणीचे म्हणजे वस्त्राचे प्रदेश आहे. लक्षात आलं? उदाहरण तर साधं आहे की ज्याच्यामध्ये शुभ्र वर्ण आहे, अस्त्र एक वस्त्र आहे, आणि जे शुक्ल वर्णाचे प्रदेश आहे तेच वस्त्राचे प्रदेश देखील आहे. यामध्ये प्रदेश भिन्नता नाही. त्याप्रमाणे जे सत्ता गुणाचे प्रदेश आहे तेच गुणी द्रव्याचे प्रदेश आहे. म्हणजे सत्ता हा गुण आहे, आणि सत्ता गुणाचे जे प्रदेश आहे तेच द्रव्याचे देखील प्रदेश आहे. म्हणजे जे सत्तावान द्रव्य आहे, आणि सगळेच द्रव्य सत्तावान आहे, तर ते आपापल्या द्रव्याचे प्रदेश आहे. याप्रमाणे या दोहोंमध्ये प्रदेश भेद नाही असे आहे. तथापि त्या दोहोंमध्ये अन्यत्व आहे. पण जरी प्रदेश भिन्नता नाही, पृथक्पणा नाही, ही गोष्ट तर सत्य आहे, पण सत्य असताना देखील त्यामध्ये अन्यपणा आहे. म्हणजे शुभ्र हा गुण आहे आणि शुभ्र वस्त्र हे द्रव्य आहे. म्हणजे अशा तऱ्हेने त्यामध्ये अन्यपणा देखील आहे. म्हणून त्या दोहोंमध्ये अन्यत्व आहे. कारण त्या दोहोंच्या ठिकाणी अन्यत्वाचं लक्षण दिसून येतं. अन्यत्वाचं लक्षण कोणतं? तर अतद्भाव हे अन्यत्वाचं लक्षण आहे. दोन लक्षणं या ठिकाणी सांगितली. पृथक्त्वाचं लक्षण सांगितलं प्रदेश भिन्नता, आणि अन्यत्वाचं लक्षण सांगितलं अतद्भाव, ते हे नाही. हा जो भाव आहे हे अन्यत्वाचं लक्षण आहे. ते अन्यत्व सत्ता आणि द्रव्यामध्ये आहे. म्हणून अन्यपणा, सत्ता गुण आणि द्रव्य यांच्यामध्ये अन्यपणा आहे, कारण तेथे तद्भावाचा अभाव आहे. कारण हे तेच आहे असं आम्ही म्हणत नाही. सत्ता वेगळी, द्रव्य वेगळं. म्हणून त्या ठिकाणी अतत्पणा दिसतो, तद्भावाचा अभाव दिसतो. म्हणून त्या ठिकाणी अन्यत्वपणा घटित होतो. पांढऱ्या वस्त्राप्रमाणे उदाहरण दिलं परत पांढऱ्या वस्त्राचं. याच्यामध्ये पांढरेपणा हा गुण आहे, म्हणजे, आणि वस्त्र हे द्रव्य असं माना. जसं उदाहरण सांगितलं आता पुढे, का याच्यामध्ये अन्यपणा आहे, का ते दोन एकरूप नाही, का ते तद्रूप नाही, तर त्या ठिकाणी सांगितलं की वर्ण हा जो गुण आहे
किंवा वस्त्राचा शुभ्रपणा जो गुण आहे हा कशाचा विषय बनला, याचं जर आम्ही अनालिसिस केलं तर आम्हाला असं दिसतं की आम्ही जे वस्त्रामधला शुभ्रपणा जाणला तो फक्त चक्षु इंद्रियांनी जाणला. लक्षात घ्या, चक्षु इंद्रियाचा विषय आहे वर्ण जाणणं. म्हणून एक मात्र चक्षु इंद्रियाला विषयभूत, म्हणजे आम्ही शुभ्रपणा जाणला, लालपणा जाणला, काळेपणा जाणला, पिवळेपणा जाणला, हे जे आम्ही रंगाचं ज्ञान केलं, हे रंगाचं ज्ञान आम्हाला चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून आम्ही वस्त्रामधल्या पांढरेपणाला जाणलं. म्हणून चक्षु इंद्रियाला विषयभूत आणि सर्व इंद्रिय समूहाला अगोचर, आणि बाकी अन्य सर्व इंद्रिय समूहाला अगोचर. कारण जर आम्हाला वर्ण जाणायचा असेल तर फक्त चक्षु इंद्रियांनी जाणता येतो. कारण सर्व इंद्रियांचे विषय हे नियत आहे, निश्चित आहे. एक इंद्रिय दुसऱ्याच्या इंद्रियाचा जाणकार बनत नाही. रसनेंद्रियाच्या माध्यमातून केवळ रसाचं ज्ञान होऊ शकतं. चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून केवळ रंगाचं ज्ञान होऊ शकतं. अन्य कोणतंही ज्ञान चक्षु इंद्रियांनी होत नाही. म्हणून आम्हाला वर्ण जाणायचा असेल तर केवळ चक्षु इंद्रियांनीच तो गोचर आहे आणि बाकीच्या 4 इंद्रियांना तो अगोचर आहे. कल्पना लक्षात घ्या, रंगाचं ज्ञान करायचं असेल तर आम्हाला फक्त चक्षु इंद्रिय उपयोगी आहे आणि बाकीच्या इंद्रियांनी वर्णाचं ज्ञान होत नाही. म्हणून बाकीच्या इंद्रियांना तो वर्ण अगोचर आहे, म्हणजे जाणता येत नाही. म्हणून सर्व इंद्रिय समूहाला अगोचर असा जो शुक्ल गुण आहे तो सर्व इंद्रिय समूहास विषय असे वस्त्र नाही. आणि वस्त्राचं ज्ञान करायचं असेल तर वस्त्र हे द्रव्य आहे आणि हे वस्त्र आम्हाला संपूर्ण इंद्रियांच्या द्वारे जाणावं लागतं. संपूर्ण द्रव्य एका इंद्रियानी जाणता येत नाही. द्रव्याला जाणायचं असेल तर आम्हाला क्रमाक्रमाने एकेका इंद्रियाचा उपयोग करून संपूर्ण द्रव्याला जाणता येऊ शकतं. म्हणून हा जो आहे तो सर्व इंद्रिय समूहास विषयभूत असं काय आहे तर वस्त्र आहे, आणि ते वस्त्र केवळ चक्षु इंद्रियांनी जाणता येत नाही. आणि संपूर्ण इंद्रिय समूहाला विषयभूत असे ते वस्त्र आहे ते म्हणजे एक चक्षु इंद्रियाच्या विषयभूत आणि अन्य इंद्रिय समूहाच्या विषयपणाच्या अतीत असा शुक्ल गुण नाही. आणि म्हणून हे वस्त्र जे आहे हे संपूर्ण इंद्रिय समूहाला गोचर आहे आणि चक्षुरेंद्रियाच्या एका माध्यमातूनच आम्ही जाणू शकत नाही. म्हणून त्या विषय समूहाच्या अतीत असा हा वस्त्रद्रव्य आहे. याप्रमाणे त्या दोहोंमध्ये गुणगुणीमध्ये तद्भावाचा अभाव आहे. म्हणून चक्षु आणि वस्त्र यांच्यामध्ये तद्भावपणा नाही, अतद्भाव आहे. गुणगुणी भाव आहे आणि गुणगुणीमध्ये नेहमी अतद्भाव असणार आहे. तसेच परमार्थतः आश्रयाने राहणारी, या ठिकाणी थोडी कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आचार्य या 3-4 ओळींमधून आम्हाला गुण आणि द्रव्य यांचं पृथकपणा लक्षण सांगत आहे की द्रव्य काय आहे आणि गुण काय आहे. दोनही प्रदेश एकच आहे. गुणांचे प्रदेश तेच द्रव्याचे प्रदेश, पण तरी देखील यांच्यामध्ये कशा प्रकारे कथनचित फरक आहे हे या 3-4 ओळीत सांगत आहे. पहा, परमार्थतः आश्रयानी राहणारी. आश्रयानी कोण राहतं द्रव्याच्या तर गुण
हे नेहमी द्रव्याच्या आश्रयाने राहतात. म्हणजे ज्ञान गुण जीव द्रव्याच्या आश्रयाने राहील, स्पर्श गुण पुद्गल द्रव्याच्या आश्रयाने राहील, गती हेतुत्व धर्मद्रव्याच्या आश्रयाने आहे. म्हणजे अशा तऱ्हेने गुण जो आहे हा आपल्या द्रव्याच्या आश्रयाने राहतो. आश्रय आधार आधेय असा गुण आणि गुणी यांचा संबंध आहे. शब्द लक्षात घ्या. आश्रय म्हणजे आधार आणि आधेय. म्हणजे गुण कुणाच्या आधाराने राहतात, तर द्रव्याच्या आधाराने राहतात. म्हणून द्रव्य झालं आधार आणि गुण आहे आधेय. अशा तऱ्हेचा आधार आधेय हा संबंध त्या ठिकाणी आहे. परंतु हा असा दोन द्रव्याशी संबंध नाही. जसं टेबलावर पुस्तक आहे तर टेबल भिन्न आणि पुस्तक भिन्न असा मात्र आधार आधेय संबंध गुणगुणात नाही, गुणगुणित नाही. तर एक द्रव्याश्रित असा आधार आधेय संबंध आहे. जसं आंबा घेतला तर आंब्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण गुण आहे. अशा तऱ्हेचा हा त्या ठिकाणी एक द्रव्याश्रित आधार आधेय संबंध गुण आणि द्रव्यात आहे. म्हणून या ठिकाणी जे पहिलं सांगितलं की परमार्थतः आश्रयानी राहणारी. आश्रयानी कोण राहणार आहे, तर गुण राहणार आहे. कुणाच्या आश्रयानी राहणार आहे, तर द्रव्याच्या आश्रयानी राहणार आहे. नंतर निर्गुणा. गुणाचं लक्षण सांगताना निर्गुण म्हणजे एका गुणाच्या आश्रयानी दुसरा गुण असत नाही. अशा तऱ्हेने म्हणजे आंबा घेतला तर आंब्यामधला स्पर्श गुण रसगुणाच्या आधाराने नाही, तर आंब्याच्या आधाराने आहे. स्पर्श गुणही आंब्याच्या आधाराने आहे आणि रसगुणही आंब्याच्या आधाराने आहे. पण स्पर्श गुणाच्या आधाराने रसगुण नाही, कारण गुण हे स्वयं निर्गुण आहे. ज्ञान गुणाच्या आश्रयाने दर्शन गुण नाही. पण दर्शन आणि ज्ञान सुख चारित्र सर्व गुणांचा आधार मात्र एक जीव द्रव्य आहे. म्हणून द्रव्य गुणवान आहे, अनेक गुणांना धारण करणार आहे. आणि गुण जो आहे हा निर्गुण आहे, तो स्वतः आपलंच अस्तित्व बघणार आहे, दुसऱ्याच्या आधाराने आणि दुसऱ्याला आधार देणारा तो असत नाही. अशा तऱ्हेने हा निर्गुणा. नंतर एक गुणाने निर्मित. निर्गुण याचाच अर्थ जो एक गुणाने आपल्याच गुणाने जो रचित आहे त्याला म्हणायचं एक गुणाने जो निर्मित आहे. नंतर विशेषणास करणारी. विशेषण म्हणजे जे काही द्रव्य आहे या द्रव्यामध्ये एक भेद परक दृष्टी ठेवून त्याचा एक गुणधर्म सांगणार त्याला म्हणायचं विशेषण. जसं वस्त्र शुभ्र आहे तर शुभ्र हे विशेषण झालं आणि वस्त्र विशेषणाच्या दृष्टिकोनातून त्याला विशेष म्हणायचं. मुलगा हुशार आहे तर हुशार हे विशेषण आहे आणि मुलगा हे विशेष आहे. उष्ण अग्नी उष्ण आहे तर अग्नी हे विशेष झालं आणि उष्णता हे विशेषण झालं. जीव ज्ञानवान आहे तर जीव विशेष झालं आणि ज्ञान विशेषण झालं. अशा प्रकारे विशेषणास करणारी. म्हणून गुण विशेषण आहे आणि गुणी विशेष आहे. आणि जी वृत्ती स्वरूप जी सत्ता आहे, आता वृत्ती स्वरूप सत्ता म्हणजे उत्पाद व्यय द्रव्यता निरंतर कायम असणे याला म्हणायचं वृत्ती. स्वतःचं अस्तित्व निरंतर असणं याचं नाव आहे वृत्ती. आणि वृत्ती का, तर त्रितयात्मक वस्तू आहे म्हणून वृत्ती आहे. म्हणून निरंतरता आहे, म्हणून नष्ट होणं नाही, उत्पन्न होणं नाही. म्हणून अशी जी वृत्ती स्वरूप सत्ता आहे ती अनाश्रयानी असणारी आहे. तिला मात्र वृत्तीरूप जी सत्ता आहे तिला मात्र
असा प्रकारचा कुठलाही आश्रय असत नाही, म्हणजे द्रव्य निराश्रयी आहे. तर अशी ही तुलना या ठिकाणी द्रव्याच्या बाबतीत आणि गुणांच्या बाबतीत आचार्यांनी केलेली आहे या श्लोकाच्या टीकेमध्ये. आणि गुण आणि द्रव्य यांच्यामध्ये ही दृष्टी ठेवून आचार्यांना त्यांचं अन्यत्व सिद्ध करायचं आहे, पण पृथकपणा नाही हेही त्या ठिकाणी त्यांना मांडायचं आहे. म्हणजे यांच्यामध्ये पृथकपणा नसताना देखील या दृष्टीतून गुणांचं वैशिष्ट्य अलग आणि द्रव्याचं वैशिष्ट्य अलग आहे. द्रव्याची व्याख्या आम्ही वेगळ्या पद्धतीने करणार, गुणाची व्याख्या आम्ही वेगळ्या पद्धतीने करणार, आणि म्हणून यांच्यामध्ये एक प्रदेश भिन्नता नसली तरी देखील या अपेक्षेने कथनचित भिन्नपणा आहे आणि म्हणून अन्यपणा आहे. म्हणून ते तद्भाव नाही तर अतद्भाव आहे. ही गोष्ट आचार्य या गाथेमध्ये सिद्ध करणार आहे. याचा पुढचा भाग आपण परवाच्या याच्यामध्ये बघणार आहोत. उद्या रविवार आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उच्छायाणम, नमो लोये सर्वसाहुणम.